वर स्क्रीनवर एक तुम्हाला मेसेज दिसत असेल, तो मेसेज तुम्हाला वाचता येत आहे का? नाही वाचता येणार का? कारण तो एका बायनरी लँग्वेजमध्ये आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारचे सिक्रेट मेसेज कोणाला जर पाठवायचे असतील तर ते कसे पाठवायचे, ते कसे रीड करायचे, हे आपण सगळे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं, तुमच्या फोनमध्ये सर्वात अगोदर कुठलं एक सॉफ्टवेअर ओपन करा. त्या सॉफ्टवेअर ओपन केल्याच्या नंतर काय करायचं, ते सॉफ्टवेअर ओपन झाल्याच्या नंतर तिथे एक सर्च करायचं आहे, बायनरी ट्रान्सलेटर असं सर्च करायचं, किंवा बायनरी कन्व्हर्टर सुद्धा म्हणू शकता. सर्वात अगोदर जी वेबसाईट येते rapidtable.com, त्यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर असा एक इंटरफेस येतो. सर्वातच्या पहिला जो बॉक्स आहे त्यावर काय करायचं, टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि दुसऱ्या बॉक्सला काय करायचं, बायनरी सिलेक्ट करायचं. आता आपण इथे एक मेसेज टाईप करणार आहोत आणि त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करणार आहोत. आता मी इथे एक मेसेज टाईप करतोय, हाय हाऊ आर यू. आता बघा, हा एक मेसेज टाईप केला. आता याला बायनरीमध्ये कन्वर्ट करणार आहोत. इथे कन्वर्टवर टाईप करायचं. आता एक हा त्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट झालेला आहे मेसेज. इथे कॉपी करायचा आहे तो मेसेज आणि ज्याला कुणाला तुम्हाला पाठवायचा आहे त्याला तुम्ही ते पाठवू शकता. आता मी इथे आशिष याला पाठवत आहे. बघा, आता हे टेक्स्टमध्ये मी पेस्ट केले आणि हा मेसेज पाठवला आहे. हा मेसेज आशिषला पोहोचलेला आहे. सहसासहसी हा मेसेज कुणालाही वाचता येणार नाही. आता हा मेसेज वाचायचा कसा, ज्याला कुणाला हा मेसेज पोहोचलाय त्याने काय करायचं, हा मेसेज कॉपी करायचा आहे. कॉपी केलाय, परत त्याच वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे काय करायचं आहे, इथे बायनरी सिलेक्ट करायचं आहे स्टार्टिंगला आणि दुसऱ्या बॉक्सला टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि तिथे काय करायचं आहे, एक मिनिट, पहिल्या बॉक्सला बायनरी, दुसऱ्या बॉक्सला टेक्स्ट आणि तो मेसेज इथे काय करायचा, आपण पेस्ट करायचा आहे. आता जेव्हा पण आपण इथे बॉक्स ते पेस्ट केले, इथे काय करायचं, आपण कन्वर्ट या शब्दावर क्लिक करायचं आहे. बघा, इथे कन्वर्ट केल्याच्या नंतर जो काही मेसेज आहे तो खाली आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हे बायनरी जी लँग्वेज आहे ना, हे तुम्हाला सिक्रेट मेसेजिंगसाठी कामी पडतं, जे की सहसासहसी कोणाला लक्षात येणार नाही. आता ही बायनरी लँग्वेज काय असते, ही बायनरी लँग्वेज एक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे कन्व्हर्सेशन लँग्वेज असते. या लँग्वेजमध्ये फक्त दोनच अक्षर असतात, एक 0 आणि एक 1. म्हणजे एकचा जो आकडा असतो ते काय असतं, एक ट्रान्झिस्टर असतात भरपूर प्रमाणामध्ये आणि ते ट्रान्झिस्टर एकचा आकडा जेव्हा पण दिसतो ना तेव्हा तो ट्रान्झिस्टर ऑन होतो आणि जेव्हा पण 0चा आकडा असतो ना तेव्हा ते ट्रान्झिस्टर बंद असतं. जेव्हा आपण ए प्रेस करतो ना कॅम्प्युटरच्या कीबोर्डवर, तर त्याची कॅम्प्युटर आहे त्याला रीड कसं करतं, 01000001 अशा पद्धतीने ते कॅम्प्युटर त्याला रीड करतं आणि आपल्याला ते ए दिसतं आपल्याला स्क्रीनवर. अशा पद्धतीने ही लँग्वेज काम करते. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.